हे नागेश मंदिर आहे। मग आम्ही गोपींचं जे दाखवलं ते गोपींच्या मंदिराच्या एक 5-7 किलोमीटर अंतरावरच आहे। महादेवाची मोठी पिंड आहे। नागेशन दारुकावणे जसं परळीचं आणखीन एक मध्य प्रदेशामध्ये मंदिर आहे। बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे परळीचं ज्योतिर्लिंग आहे, पुन्हा मध्य प्रदेशमधल्या परल्यांचं वैरनाथ तंच तसं एक वाद आहे। हे असो, तसंच काहींचं म्हणणं आहे की खरं ज्योतिर्लिंग हे नागेशन दारुकावणे हे आहे। तसं मराठवाड्यात परभणीजवळ एक ज्योतिर्लिंग आहे। आपल्या नागनाथ मंदिर तिकडच आहे ना? नाही, आपल्या परभणी जिल्ह्यात होतं हिंगोलीला औंढा नागनाथ। मग हे ते जवळपास ज्योतिर्लिंगच आहे म्हणतात। देवभूमी द्वारका हे क्षेत्र आहे। सगळं गुजरातीमध्ये नाव असल्यामुळं लक्षात येत नाही वाचायला। मंदिरामध्ये गेल्यानंतर तर कुठलाच फोटो काढू देत नाही। खूप भव्य मूर्ती आहे भगवान शंकराची आणि हे मंदिर आहे। आतमध्ये आम्ही एरवी आलेलो आहोत तरी सुद्धा खूप गर्दी आहे। नागेशन दारुकावणे ओजो सी ओजो मई देही मंदिर सी मई देही। नागेश्वर की जय। इथं गुलशन कुमार यांचा सुद्धा फोटो लावण्यात आलेला आहे। असं म्हणतात यांनी मंदिर बांधण्यासाठी खूप सहयोग दिलेला आहे। हे मंदिर गुलशन कुमारचा मध्ये फोटो दिसलेला आहे। मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी नाही आहे, पण भगवान शंकराचा नागिन रूपामध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतात। इथं अभिषेक पूजा होत असते। ओम नागेश मंदिर आहे हे। नागेशम दारुकावनम ह्या स्थळाला दारुकावनम असं नाव आहे।
इथं नागेशाचं मंदिर आहे.